महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या ह्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। बघा, मोठी बातमी समोर आलेली आहे। नवीन अर्ज तुम्हाला करता येणार आहेत। पात्र यादीच्या संदर्भात संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। सर्वात मोठी खुशखबर या ठिकाणी आलेली आहे। संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। सर्वांनी व्हिडिओला लगेचच लाईक करून टाका, चॅनलला पण सबस्क्राईब करून टाका। तर बघा, लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात सुरू आहे, तर त्या योजनेमध्ये तुम्हाला आता नव्याने देखील अर्ज करता येणार आहेत। पात्र यादीच्या संदर्भात मोठी खुशखबर या ठिकाणी घेऊन आलेली आहे। संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। बघा, संपूर्ण जी काही माहिती आहे ती आपल्याला ह्या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेली आहे। तर संपूर्ण माहिती आपण त्यांच्याच माध्यमातून ह्या ठिकाणी पाहूया आणि ऐकूया। माझे नाव मीनाक्षी गणेश कौटकर, मी पारनेरमधून बोलते। माझी समस्या आहे की मोबाईलवर फॉर्म ऑनलाईन होत नाही, रेंजचा प्रॉब्लेम असतो। ॲप 11 नंतर चालतो, सकाळी पहाटे चालतो, तर OTP घेण्यास आम्हाला जमत नाही। ताई, त्याच्यामध्ये काय झालंय, सुरुवातीला सगळ्याच भागातल्या महिलांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज भरायला सुरुवात केलेली असल्यामुळे ते ऑनलाईन कधी थोडं स्लो चालतंय। आता साधारण 5 ते 7 लाख फॉर्म तर ऑनलाईनवर दररोज होत आहेत। आता जसं पुढं जाईल आणि मग महिलांची संख्या कमी होईल तसं तुम्हाला त्याच्यातनं अडचणी दूर होत जाणार आहेत। आम्ही सतत त्या कंपन्यांशी पण बोलतोय। तुम्ही जे सांगितलेलं आहे त्याची नोंद मी घेतलेली आहे। मी उद्या मुंबईमध्ये आहे, त्याच्यात आमची एक कमिटी आहे मंत्रालयातली, त्याच्याशी चर्चा करून मी मार्ग काढतो। हा, बोल भाई। इकडे माईक द्या प्लीज, उजव्या हाताला। एकच माईक आहे का? नाही, इकडे पण एक माईक आहे ना। मग दोन असं का करतो? दोन्हीकडे माईक ठेवा प्लीज। दोन्हीकडे दोन ठेवा। हा, बोला। नमस्कार। अजितदादा, पहिल्यांदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप मिशन महाराष्ट्र जरा बाजूला। तुम्हाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा। धन्यवाद। खूप आभारी आहे। माझं नाव ऐश्वर्या योगेश बेलोटे, मी पारनेर तालुक्यात देवी भोरे गावात CRP उमेद अभियानातर्फे काम करते। तर आम्हाला हा फॉर्म भरताना असा प्रॉब्लेम येतोय की महिलांना म्हणजे नावावर जमीन वगैरे नाही आहे, त्यांचं BPL म्हणजे आपलं पिवळं रेशन कार्डमध्ये नाव पण आहे, पण त्यांनी घरच्यांनी म्हणजे लोनवरती गाडी घेतलेली आहे 4 व्हीलर। तर ते विचारतात आम्हाला, तर आमचं म्हणजे पिवळं रेशन कार्डमध्ये नाव आहे सगळं, पण आमच्याकडे गाडी आहे। तर मग गाडी कुणी घेतली? गाडी घरच्यांनी म्हणजे मिस्टरांनी म्हणा किंवा सासऱ्यांनी अशी गाडी। मिस्टर आणि सासरे काय करतात? त्यांना उत्पन्नाचं साधन काय? आपलं मजुरीच, मोलमजुरीच। हो। आणि मग गाडी घेताना मॉर्गेज काय दिलंय त्यांनी? म्हणजे असं आपले जे मजुरीत आपण पैसे कमवतो ना, ते साचूनच गाडी घेतली आणि हे करताना घर वगैरे असं किंवा दागिने असं गहाण ठेवून त्यांनी हे घेतले, लोन काढले। तुझ्या आता पहिल्यांदाच एक आमच्या लक्षात आलंय की आणि तांबडं रेशन कार्ड असणाऱ्या एकंदरीत परिस्थितीतनं काटकसरीनं संसार करून लोन काढून गाडी घेतलेली आहे। त्याच्याबद्दल आम्हाला जसं सुरुवातीला आम्ही योजना जाहीर केल्या आणि नंतर त्याच्यात काही बदल दुसऱ्या तिसऱ्या दिवशी केले, 7 × 65 केलं, आणखी काही त्याच्यामध्ये केलं, सुरळीतपणा त्याच्यामध्ये यावा म्हणून, तुम्हाला सोपं स्कोर व्हावं म्हणून मी काय करतो, याची नोंद विकास पाटील घ्या, आम्ही ती कमिटी आहे त्याच्यामध्ये बसतो आणि त्याच्यातनं मार्ग आम्ही काढू। प्रश्न आपण फक्त घेणार आहोत। बोला ताई। हॅलो, संगीता दगडू विश्वासराव जवळा। मी ज्यावेळेला ऑनलाईनचे फॉर्म भरले त्यावेळेला OTP पण गेले आणि पेंडिंग पण झालं, म्हणजे ऑनलाईन झालं, पण चुकून एखादा नंबर नावाऐवजी 2 पडतो, त्यावेळेला तो वेगळ्या ठिकाणी OTP जातो, ते OTP देत नाही समोरचे, तर असा फॉर्म पेंडिंगलाच राहतो, तो एक्झिट पण होत नाही परत केल्यावर। तर त्याच्यावर पर्याय आम्ही एकदा चूक फॉर्म भरायला झाली तर त्याला सवलत दिलेली आहे, पण एकदाच झालं, पण परत सारख्या चुका करत बसायचं, त्याच्यामुळे आम्हाला दुरुस्त करत बसावं सारखं नाही झालं, पहिल्यांदा म्हणूनच एकदा चूक झाल्यानंतर त्याच्यात आम्ही दुरुस्त करायची व्यवस्था केलेली आहे। पण मग आता तो फॉर्म परत आता होत नाहीये ना? आता संबंधित अधिकारी आहेत कोणी इथे? अदिती, तुम्ही यांची अडचणीचं काय म्हणताय? आपण एकदा आपण एडिटचा ऑप्शन दिलेला आहे त्याला, एकदा तो एडिट होऊ शकतो, पण दुसऱ्यांदा परत चूक झाली तर तो एडिट होणार नाही। मग तो स्क्रुटनी कमिटीमध्ये ज्यावेळेस जाईल त्यावेळेस तो अर्ज बाद केला जाईल, त्याच्यानंतर तुम्हाला परत अर्ज करता येईल। त्याच्यामध्ये मी सांगायचं राहिलं, वेळ बराच झालेला होता म्हणून, एक त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी आहे आणि त्यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये तिथं काहींना नेमायचं आहे आणि त्या कमिटीने स्क्रुटनी करायची। अशातनं फारच कुणाच्या काही अडचण झाली तर ती स्क्रुटनी कमिटी त्याबद्दलचा निर्णय घेणार आहे। बोला ताई। मी हिराबाई करंजले बोलते पाटळीवरून। तर आमच्या परिस्थितीनुसार मालकांनी छोटा हत्ती घेतला होता, म्हणजे हप्ते भरता नाही आले आम्हाला, म्हणून ते माघारी विकला आम्ही, पण ते अजून आमच्या मालकाच्या नाव आहे, ते कागदपत्र काहीतरी असल्यामुळे ते करता नाही आलं, मग ती मी बसन का त्याच्यात। तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये असेल तर 100% बसणार। इतकं नाही आम्हाला, 1 लाख 1 एकर 1.25 एकर वावर आहे म्हणजे वावराचा काही प्रश्न ठेवला नाही। वावर किती का असणार, उत्पन्न 2.5 लाख एवढी नाही आमची उत्पन्न, इतकी नाही बसत, मग ते बसणार 2.5 लाखाच्या आतमध्ये बसणार। धन्यवाद। मला असं वाटतं बारीक सारीक शंकांसाठी आपण प्रशासकीय अधिकारी आहेत। हा, बोला। दादा, आमच्या सर्वजण भगिनींच्या वतीनं तुम्हाला अगोदर वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। धन्यवाद। तुम्ही अतिशय स्तुत्य अशी जी योजना आणलेली आहे, आमच्यासाठी नक्कीच ती लाभदायक असेल आणि आम्ही सगळ्यांच्या वतीनं मी तुम्हाला परत एकदा धन्यवाद देते की तुम्ही खूप छान ही योजना आणलेली आहे। दादा, असं एक तुम्ही सांगितलेलं आहे की एका राशन कार्डमधून एकाच महिलेचे होईल, एकच महिला त्याच्यामध्ये बसली जाईल। एकत्रित कुटुंबामध्ये नाही, एक मिनिट, एका रेशन कार्डमध्ये एक महिला नाही, 2 महिला आणि एक अविवाहित। समजा, ऐका ना, 2 महिला। समजा जी प्रमुख महिला आहे तिला मिळाल्यानंतर ती जी मुलगी किंवा कोण 21 वर्षाच्या पुढची असेल किंवा त्यांच्या घरामध्ये त्यांची नणंद
ही 21 वर्षाच्या पुढची असेल तर तिला पण 2 महिला आहेत, एका घरातल्या 2 महिला. हां, पण काय होतं, एकत्रित कुटुंबात 2 जावा आहेत, एका रेशन कार्डवर 2 जावांची नाव आहेत. त्यावेळेस काय म्हणतात, दोघींची पण नाणं चालतात की माझं नाव पाहिजे, माझं नाव पाहिजे. त्यावेळेस आम्ही कोणाचा फॉर्म भरायचा? त्याच्यात 2 कसं आहे ताई, नणंद नसते ना. हो बरोबर आहे ना. शेवटी उद्याच्यालाही वाढवत बसलं तर किती पण वाढेल, त्याला अंतच लागणार नाही. आम्ही हाही विचार केला होता की बाबा 2 आपण त्याच्यापेक्षा जास्त असणाऱ्या महिला त्याच्यातनं गाळायच्या, पण म्हटलं नको, फार चिडतील महिला. परंतु पुढं कधीतरी पुढं कोणतरी असा विचार करेल, त्याच्यावर आपलं कुटुंब मर्यादितच ठेवायचं, एवढं लक्षात ठेवा. आपलं 2 अपत्यावरच थांबायचं. तुम्ही जे सांगताय त्याच्यामध्ये 2 पर्याय आहेत. 2 जावा असल्या तर त्यांनी त्यांचं वेगवेगळं रेशन कार्ड करून घ्यावं, कारण कुटुंब एक म्हटलं, नवरा बायको, त्यांची 2 मुलं, घरामध्ये वडील किंवा आई असली तर ते एक त्यांच्यापुरतं, अशा पद्धतीनं आपण कुटुंब सहसा धरतो. त्याच्यामुळे आपण एक महिला अधिक दुसरी महिला अशा 2 दिलेले आहेत. पहिले एकच होतं, तुम्हाला आठवत असेल, पहिला GR निघाला तेव्हा एकच होतं, परंतु नंतर ते काही ठिकाणी परित्यक्त्या असतात, काही ठिकाणी विधवा असतात, काही ठिकाणी डिवॉर्स झालेल्या केसेस असतात, अशा काही गोष्टी असतात, म्हणून आता आम्ही 2 दिलेत. ओके, धन्यवाद. तर बघा, सर्व माता भगिनींना सूचना आहे. अशा पद्धतीने आपण पाहिलेले माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी संपूर्ण या ठिकाणी लाडके बहिणींशी संवाद साधलेला आहे आणि संवाद साधत असताना त्यांनी त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देखील दिलेली आहेत. तुम्ही चांगल्या पद्धतीने पाहिलेले आहेत. आता तुमचे काही प्रश्न असतील, जे प्रश्न तुम्हाला डाऊट असेल तर तो देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी लिहून पाठवा. तुमच्या प्रश्नाचं देखील नक्कीच उत्तर तुम्हाला दिलं जाणार आहे. कुठलाही डाऊट असेल, तुम्हाला कुठलीही अडचण असेल फॉर्म भरण्यासंदर्भात, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. तुम्हाला बघा, जेव्हा तुमची या ठिकाणी लाडके बहिणीच्या संदर्भाची अपडेट येत राहील, जसंच तुमची पात्र यादी जाहीर होईल, तशीच तुम्हाला सर्वात अगोदर अपडेट आपल्या चॅनलमार्फत दिली जाणार आहे. सर्व लाडक्या बहिणींनी या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे. सर्व माता भगिनींनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लगेचच व्हिडिओला लाईक करून टाका. त्यासोबतच जसाच तुमचा हप्ता जो आहे, जे काही पैसे आहेत तुमच्या अकाउंटला जसे जमा होतील, सर्वात अगोदरचे अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलमार्फत दिली जाणार आहे. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर बघा, लाडकी बहिणी योजनेच्या संदर्भाची संपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी स्वतः माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या तोंडून ऐकलेली आहे. तर अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर पण करा. आपण पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.